मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या जनुना गावाच्या शेतशिवारात निसर्गरम्य ठिकाणी नवसाला पावणारी नवलामाईचे मंदिर पुरातन काळापासून आहे। अनेक गवळी, वनवासी, धनगर समाज बांधव, इतर समाजासह चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, अकोट तालुक्यातील कुटुंबियांची कुलदैवता आहे। पथरोट परिसरातील नवलामाई भक्तांनी पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याने अतिभव्य मंदिर उभे आहे। शारदीय नवरात्रासह चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। नवलामाई मंदिरासमोर डोंगर रांगेतून वाहणारा अखंड झरा असून अतिदुष्काळी काळातही आटला नसल्याचे जुने जाणती मंडळी सांगतात। जनुना गावात प्रामुख्याने आपल्या जनावरांच्या चाऱ्याच्या शोधात सतत भटकंती करणारा गवळी व धनगर समाजाचे वास्तव्य आहे। आपल्या गाई, म्हशी व बकऱ्या, मेंढ्या जंगलात चराईकरिता नेल्यावर पाणी पाजण्यास नवलामाईच्या मंदिर परिसरातील ओढा झरा येथे आणल्या जाते। नवलामाई जनुना वासियांसह त्यांच्या गुराढोरांची काळजी घेते असा समज ग्रामस्थांचा आहे। गावावर कुठलेही संकट येऊ देत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात। जनुना निवासी शिवा गोमा मोरे यांची तिसरी पिढी देवीच्या सेवेत असून त्यांना घटस्थापनेसह पूजेचा मान आहे। दैनिक पूजा, आरती असंख्य भक्तांच्या उपस्थितीत केल्या जाते। अष्टमीच्या पर्वावर आर्य समाज मंदिर पथरोटचे प्रधान शरद कोसरे यांच्या ब्रह्मत्वात हवन देवयज्ञ पार पडले। भाग्यश्री संतोष लंगोटे, अलका माहुलकर, प्रतिभा माहुलकर, रेणुका मोरे, अश्विना भागवत मुख्य यजमान होते। विशेष औषधी जडीबुटीयुक्त हवन सामुग्री हवनात वापरली। या प्रसंगी धोंडू येवले, अलका नागे, नितीन दुर्बुडे, बंडू नागे, विजय तिळके हजर होते। नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरोट।